कृष्णीला काय कळतं का नाही काय माहित. मग त्या वाईस थांबली असती तर काय बिघडलं असतं का? हा तेव्हा माझ्या लेकीच्या आयुष्यात आता कुठलीच संकट येऊ देऊ नकोस बाबा. बास झालं आता. जावई बापू, अहो काय झालं कृष्णीला? अहो तिला तिला आणा इकडं, इकडं झोपव तिला. अहो काय झालं हिला? कृष्णे कृष्णे, अगं अगं बोल की काहीतरी. जावे बापू तुम्ही तरी बोला की काय झालं हिला? तुम्ही न्यायला येणार म्हणून किती खुश होती ती. आणि असं अचानक काय झालं तिला? अशी कशी तिची अवस्था झाली? आहो माझ्याकडनं कृष्णाचा अपघात झाला. काय? मी तिला न्यायलाच इकडे निघालो होतो. कृष्णा गाडीला धडकली. हो माझ्या कृष्णीला काय झालं तर नाही ना? हो ती बेशुद्ध आहे, मग तिला इथं कशा पायी आणलं तुम्ही? तिला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, तुम्ही तिला उचला. नाही मामी, त्याची काही बी गरज नाही. कृष्णावर आयुर्वेदिक उपचार केले तर त्या औषधामुळे तिला गुंगी आली. ती लवकरच शुद्धी येईल. कृष्णा बरी आहे? मग तुमच्या डोळ्यामध्ये असं पाणी का? जावे बापू मी काहीतरी विचारते तुम्हाला. काळजीचं कारण असल्याशिवाय तुमच्या डोळ्यात असं पाणी नाही भरणार. अहो बोला की. जावे बापू थांबा. जावे बापू थांबा. जावे बापू अहो तुमच्याकडनं कृष्णेचा अपघात झाला याचं वाईट वाटतं ना तुम्हाला? अहो पण आता बरी आहे ना ती, मग नकालाही वाईट वाटून घेऊ. मला माफ करा मामी. इथनं पुढं मी कृष्णासोबत नाही राहू शकत. काय काय बोललात तुम्ही? इथनं पुढं मी कृष्णासोबत नाही राहू शकत. अहो नाही राहू शकत म्हणजे हे असं कसं बोलू शकता? काय झालंय काय तुम्हाला? माझ्या कृष्णीवर तुम्ही एवढं जीवापाड प्रेम करता, जिच्यासाठी तुम्ही अख्ख्या जगाशी भांडायला तयार होता, जिच्या सुखासाठी घरच्यांशी भांडलात, जिने घरी येऊ म्हणून जीवाचं रान केलं, त्या माझ्या कृष्णीसोबत राहू शकत नाही म्हणताय? माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. कालच मानानं वाजत गाजत घरी घेऊन जाईन असं वचन दिलं ना तुम्ही तिला, मग आज असं अचानक काय झालं? अहो संसार म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? मनात आलं की खेळला, मनात आलं की मोडला. अहो तुम्ही वाईच माझ्या कृष्णीचा मनाचा विचार करा की तुम्ही तिच्या सोबत नाही कळल्यावर तिची काय अवस्था होईल? जीव नाही लागणार हो तिचा कशातच. आणि मी जर तिच्या सोबत राहिलो तर तिचा जीव जाईल मामी. हे काय बोलताय तुम्ही? मामी तुम्हाला खरंच वाटतं का माझं कृष्णावर प्रेम नाही म्हणून? माझ्या कृष्णाच्या प्रेमासाठी मी माझा जीव पण देऊ शकतो, पण तिचा जीव नाही घेऊ शकत. माझ्या कृष्णाच्या मरणाचं कारण मला नाही बनायचंय मामी. मला तिला जिवंत बघायचं आहे. तुम्ही काय बोलताय ना मला कायच कळत नाही बघा. मामी आणि तूच तिचा मृत्यू असशील तर? कृष्णाचा मृत्यू दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस राया. तू जितका तिच्या जवळ जाशील तितकाच मृत्यू कृष्णाच्या जवळ येत राहील. मग आता तुम्हीच सांगा मामी, मी तरी काय करू? माझी कृष्णी उठली की तिला कसं सांगू की तुझा राया तुला सोडून गेलाय? मी हात जोडतो तुमच्या समोर, तिला यातलं काय बी सांगू नका. मामी तिला कधीच नाही कळलं पाहिजे की मी का लांब चाललोय तिच्यापासून. तिला जर कळालं या सगळ्यातलं तर ती परत माझ्या जवळ येईल, स्वतःचा जीव धोक्यात घालत. आणि मला तेच नकोय. आमच्या प्रेमापेक्षा जास्त मला तिचं आयुष्य महत्वाचं आहे. अनिल, ए अनिल, हा फुयाजी. अरे पूजेचं ताट तयार केलंस का? अगं फुयाजी, अनिल आहे तर नादच नाही, कधीच करून ठेवले.
किचन मध्ये आहे. मला फक्त सांग की कधी घेऊन यायचं ते. ऐका आता, अरे कृष्णा गेट मधून आतमध्ये येताना दिसली ना का आणायचं. हा आता राय कृष्णाला घेऊन आला की लगेच मी स्वागत करणार आहे. इथं सुनाचा जीव जाता जाता वाचलाय, त्याचं काय आहे काय म्हातारीला. अन्नात सुनासाठी किस्ता जीव तुटतोय. अनिल, मला समजा ऐकू येतं बरं का. पण मी काय बोललोच नाही. मी काय करतो, ताट हातातच घेऊन येतो. म्हणजे कसं कृष्णवणी आले ना की गडबड नको व्हायला, नाहीतर लय गडबड होते आपली, माहिती आहे तुम्हाला. हा, तुम्ही काय घरात सुतक असल्यासारखं तोंड पाडून बसलायत. माझी नाचून येणार आहे. वाईचा आनंद दिसू दे चेहऱ्यावर. वय वय, आम्हाला बी लय आनंद झालाय. हे बघा की आकडी आली की काय. हे असं असतंय बघा तुमचं. माणसाने कसं वागावं कसं नाही तीच कळत नाही. चांगलं वागावं ते तुला जमणार आहे का. भुयाजी, हा, अगं राया दादाची गाडी आली. चल 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 चल. भुयाजी, हा. कृष्णवणी दिसनात. राया कुठं राहिली कृष्णा. तू तिला आणायला गेला होतास ना. कृष्णा आता या घरात कधीच येणार नाही फुयाजी. तिचा विषय सोडून द्या. राया, का माझं आयुष्य माझ्याशी असं वागतंय. लहानपणापासून भाऊसाहेबांच्या प्रेमाखातर तरसलो, आणि आता कृष्णाच्या प्रेमाखातर तरसायची वेळ आणली आहे माझ्यावर आयुष्यानं. तिला तिकडे एवढं लागलेलं असताना मला इकडे यावं लागलं. कशी असेल माझी कृष्ण. तुला त्रास तर होत नसेल ना. मला माफ कर कृष्ण. तुला तिकडं माझी एवढी गरज असताना मी तुला सोडून इकडं आलो. कृष्णाची तब्येत कशी आहे हे मला कळलंच पाहिजे. त्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडणार. हा, बोला जावे बापू. जावे बापू बोला की. मामी, कृष्णा आली का शुद्धीवर. अजून नाही आली. मला लई भीती वाटते बघा. माझ्या कृष्णीला काही झालं तर नसेल ना. नाही नाही मामी, काय नाही होणार कृष्णाला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती बरी होणार. गुरुजींनी सांगितलंय की 1-2 तासात तिला शुद्ध येईल म्हणून. तुम्ही काळजीच करू नका अजिबात. बाबे, कृष्णे, अगं तू झोप बघू, आराम कर, उठू नको अजिबात. मम्मी, अगं इकडं कशी काय. मी राहायला न्यायला बाहेर पडले होते ना. कृष्णे, अगं तू ही बघ, तू बोलू नकोस. तू आराम कर, झोप तू. हा मम्मी, अगं माझा अपघात झाला होता आणि मी राहायच्याच गाडीशी धडकली होती. अगं हे बघ, बरे आहेत ते, काय बी नाही झाले बघ त्यासनी. तू नको बोलू, तू झोप. हा मला इथं कुणी आणलं. राहायला आणले का कसं आणले. हे बघ कृष्णे, मी सगळं सांगते तुला नंतर, पण तू आता आराम कर ग, नको गो बोलूस. मामी, मला राहायची बोलायचंय. तू मला इकडं का घेऊन आला, घरी का घेऊन गेला नाही. तू दे बरं फोन इकडं. कृष्ण, हे बघ त्यासनी एक लई महत्वाचं काम आलं होतं ग. ते तिकडे गेलेत, पण ते म्हणले मी कृष्णीला न्यायला नक्की येतो नंतर. हो मामे, मला एकदा बोलायचं आहे, त्याच्याशी मला विचारायचं आहे. कृष्णे, अजिबात नाही. हे बघ, तू आता त्यासनी फोन करणार नाहीस. तुला आराम करायला सांगितलं होता ना, आणि तू आराम करत नाहीयेस. मग ते माझ्यावरच वरडतील की. एवढं रागवायला काय झालं. आता राया बरोबर सासरी गेले ना की लवकर येणारच नाही इकडं. बघ तू. आता कसं सांगू तुला. जावे बापू, तुला न्यायला तर कधीच नाही येणार कृष्णे.
डोक्यावर असा हात ठेवू नये रे. हे घे, तुझ्यासाठी जेवण आणलंय. चल पटकन खाऊन घे. भूक नाही मला. अरे अशी कशी भूक नाही? सकाळपासून कृष्णाच्या गडबडीत तू नाश्ता सुद्धा केला नाही. ते काही नाही, अजिबात मी तुला उपाशी सोडणार नाही. चल खाऊन घे. अंतरा तुला एकदा सांगितलं ना, भूक नाही मला. अरे काय झालंय राया, एवढा का चिडतोयस? मला माहितीये तुला कृष्णा नाही आवडत, पण हे बघ, हे अशा सगळ्या गोष्टी मनात ठेवणं बरोबर नसतं रे. तुझं मन तू माझ्याकडे मोकळं करू शकतोस. बघ तुला बरं वाटेल. राया रे, सांग काय झालंय? मी आहे ना तुझ्या बरोबर. मी सगळं नीट करेन. मला कुणाच्या बी मदतीची काही बी गरज नाही. हो का? नाहीये का गरज? तुझ्या तोंडावर लिहिलंय तुला माझी गरज आहे ते. तुला कृष्णा काही बोललीये का? का ती काही चुकीचं वागलीये? का मामी काही चुकीचं बोललीये? हे बघ, मला तुला असं नाही बघवत आहे. मला खूप काळजी वाटते रे तुझी. माझी काळजी करायची काही बी गरज नाही. तुझा इथनं मला आराम करायचा आहे. आणि या जेवणाचं काय? तू गेलीस की मी जेवेन. हा, हो का? मला माहितीये, मी गेले ना तर तू जेवणाला हातही लावणार नाही. नुसता विचार करत बसशील. ते काही नाही, तू जेवत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. आता कृष्णा नाही आहे तोपर्यंत मलाच तुझी काळजी घ्यायची आहे ना. अरे राया, हे बघ, एक तर तू जेव तरी, नाहीतर मला सांग तरी तुझ्यात आणि कृष्णात नेमकं काय झालंय ते. बरं ठीक आहे, नको सांगूस. पण हे बघ, तुला कधीही काहीही लागलं तर एक मैत्रीण म्हणून तू हक्काने मला आवाज देऊ शकतोस. तुला मन मोकळं करावं असं वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत. झालं तुझं? कळलं मला. आता जा इथनं, नाहीतर हाताला धरून तुला बी बाहेर काढीन मी. बर, जाते. घाबरू नकोस. लवकरच तुझ्या मनातलं सगळं तू मलाच सांगणार आहेस. रंजे, अशी कशी आली नाही ग ही कृष्णी? नाही म्हणजे राया तर तिला आणाय गेला होता ना, आणि त्यांच्यातलं समजा गैरसमज बी संपलं होतं. मग तिला घरला यायला काहीच हरकत नव्हती, तरी बी कशी काय नाही आली? नाही आली तेच बरं झालं. तशी पण ती आपल्याला या घरात नकोच होती. अगं होय, ती समजा हायच की. पर कुणास ठाऊक बाय, या कृष्णीने स्वतःचा फायदा करून घ्यासाठी रायाला समधी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, नाहीतर मी घरला येत नाही, अशी काय बाय अट घातली असेल तर? नाही नाही, मी बरं असं काही होऊ देईन. मला नाही वाटत असं काही झालं असेल. माझ्या प्रेमाखातीरच त्याने कृष्णाला आणली नसेल. तसं असतं तर तो आणायलाच गेला नसता. आता ही अंतरा आली का नाही की मगच कळल काय झालंय. ती गेल बघ समजा त्याच्याकडनं काढून. आत्या, त्याने काहीच सांगितलं नाही. मी इतकं खोदून खोदून विचारलं, पण एक शब्द पण काढला नाही त्याने. पण एवढं मात्र नक्की, असं काहीतरी झालंय जे त्याच्या मनाला खूप लागलंय. अगं काल पातूर जो राया त्या कृष्णीला ह्या घरात आणायसाठी एवढा तळमळत होता, तो आता तिला घरात आणायची नाही म्हणतोय. म्हणजे काय झालंय ही बघायसाठी तुला पाठवली होती ना, काय कामाची नाहीस बघ. एक काम कर ना, तूच जा ना, तूच जाऊन त्याला विचार काय झालंय ते. आता तो काही सांगत नव्हता, त्याला मी काय करू? आणि तसंही मला नाही फरक पडत. आज कृष्णा आली नाही त्यातच मी खुश आहे. आज आली नाही म्हणजे उद्या बी येणार नाही, परवा बी येणार नाही, असं आहे का तवा? नाही येणार. राया काय म्हणाला ऐकलं नाहीस का तू? कृष्णा आता या घरात परत कधीच येणार नाही. म्हणजे गुरुजींनी सांगितलेलं बाकीत खरं ठरलं काय? कृष्णी मेली तर नसल?
कृष्णे कृष्णे अगं राया कुठे? राया कुठे? तो अजून कसा आला नाही? मला घ्यायला येणार होता ना तो. मामी मला खरं सांग, त्या अपघातात रायाला काय बी झालं नाहीये ना? मामी तुला माझी शपथ आहे, माझा राया बरा आहे ना ग? कृष्णे अगं बरे आहेत ते, त्यासनी काय बी झालं नाही बघ. मग तो अजून कसा आला नाही? आतापर्यंत तरी यायला पाहिजे होता ना. अगं आता कारखान्यामध्ये तू बी नाहीस, मग कामाचा लोड असेल ना त्यासनी. नाही मामी, रायानं दिलेला शब्द तो कधी बी मोडत नाही, मग किती बी काम असो. मला वाटतं काहीतरी गडबड आहे, नक्कीच काहीतरी घडलंय. मी बघून येते. कृष्णे काय होते तुला? तू बस बघू इकडे आधी. अगं तुझी अवस्था बघितलीस का तू? तुला काल सकाळी सांगत होते जाऊ नको, तर मी माझं ऐकलं नाहीस तू. आता अजिबात कुठं बी जायचं नाहीस बघ. नाही, मला काय बी नाही झालेलं. ती लय येळ बसले ना म्हणून गरगरते मला. आणि रायाला भेटले ना की आपोआप बरी होईन बघ मी. मला माहित आहे राया माझीच वाट बघत बसला असणार आहे. मी जाऊन येते. कृष्णे अगं ऐक माझं, असं करू नको. अगं हे बघ, राय तुला न्यायला येणार आहेत. थांब जरा. आम्ही मला त्याला आत्ताच भेटायचंय, त्याला सरप्राईज द्यायचंय. मी आली. कृष्णे कृष्णे थांब अगं. राया, हे राया, अरे असा दरवाजा का बंद केलास? अरे असं का बघतोयस? कृष्णा, असा समज की या घरचा दरवाजा तुझ्यासाठी कायमचं बंद झाल्यात. तू माझ्यावर अविश्वास दाखवून हे घर सोडलं होतंस ना? मला फक्त तुझ्या मनातलं गैरसमज दूर करायचं होतं आणि ते मी केलं. आता तुला या घरात आणि माझ्या आयुष्यात दोन्हीकडे बी जागा नाही. तू जा इथनं. या विधात्यांच्या घराकडे फिरकू बी नकोस. आजपासून तुझ्यासाठी या घराचा दरवाजा कायमचं बंद झाल्यात.